मुंब्र्यातील MIMच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहज शेख यांनी वारंवार वादग्रस्त विधाने केली आहेत। याआधी देखील संपूर्ण मुंब्रा हिरवा करू त्यानंतर हिरवी झाडं अशा या वादग्रस्त वक्तव्यानंतर कल्याणमधील आगरी कोळी समाजाने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे। कल्याणमधील आगरी समाजाचे नेते संतोष केने यांनी थेट ही विधानं जर थांबली नाहीत तर आगरी कोळी समाज आक्रमक पवित्रा घेईल असा इशारा दिला आहे। या संदर्भात पुढील काही दिवसात बैठका देखील होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्यासोबत संतोष केने आहेत। केने साहेब, काय सांगाल नेमका या विधानानंतर तुम्ही आक्रमक पवित्रा घेतलेलं? कारण एकदा विधान होतं हे समजू शकतो आपण, एखादा नगरसेवक निवडून आल्यानंतर नवीन विधान होतं, पण ते वारंवार विधान हिरवा रंग लावणं, हिरवं झाडं लावणं म्हणजे याच्या मागचा बोलता धनी कोणीतरी आहे आणि जाणून बुजून हा प्रकरण चाललेलं आहे। त्यामुळे हे देशात राहून देश प्रेम न करता पाकिस्तानचं जर कोणी प्रेम करत असेल ते आम्हाला हे सहन होणार नाही, त्याचा आम्ही निषेध करतो। खाया प्यायचं आणि मीठ खायचं देशाचं आणि ढेकर द्यायचं पाकिस्तानचं, याचा आम्ही निषेध करतो। या ठिकाणी हे थांबलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी आगरी कोळी समाजाला आरमार दिलं होतं सांभाळायला आणि ते वेळ पुन्हा आणू नये म्हणून या ठिकाणी मी त्या समाजाच्या लोकांना, नेत्यांनाही विनंती करतो की हे प्रकरण थांबवा, नाही तर आम्हाला रस्त्यावर यावं लागेल आणि तुमची विधानं तिथं थांबली नाही तर आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावं लागेल, या ठिकाणी असा इशारा देतो। एकंदरीतच काही बैठका देखील सुरू असल्याची माहिती मिळते। ही जी विधानं आल्यानंतर एकंदरीत भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेतला होता, त्या पाठोपाठ आता आगरी समाज म्हणून एक भूमिका घेतली जाते। काय सांगाल त्याबद्दल, काय इशारा आहे? या ठिकाणी मी बैठक इथे घेणारच आहे। हे विधान थांबलं नाही तर 5 जिल्ह्याची बैठक होईल आमची आणि 5 जिल्ह्यामध्ये हा बहुसंख्येत 1 कोटीच्या वर आमची लोकसंख्या आहे। त्या अनुषंगाने हा जर विचार जर रस्त्यावर आला आणि आक्रमक पवित्रा जर घेतला आमच्या लोकांनी तर काय परिस्थिती होईल ही पोलीस प्रशासनाने समजून घेतली पाहिजे। म्हणून मी विनंती करतो की हे त्वरित हे वक्तव्य थांबवावं, अन्यथा त्या समाजाने माफी मागावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर सहज शेख यांच्या वक्तव्यानंतर सध्या आगरी कोळी समाजाने देखील आक्रमक पवित्रा घेतला। त्यामुळे आता या प्रकरणी पोलीस प्रशासन काय भूमिका घेतं आहे, MIM काय भूमिका घेतं आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण।